युट्यूबचा धक्का भेटला, नवीनच हे अपडेट धक्का बसला मला. भरपूर मेहनत करायची आहे. संध्याकाळ झाली, 1 तास खेळून गल्लीमधल्या होप सो कम्प्लीट होतील. पहिला आपण सगळ्या क्लिप्स घ्या, नंतर मग प्रिंट आउट बोललेलास ना. इलेक्ट्रिक लेझर इरेजर वापरते. लाईन्स आहेत का कपडा आपण ह्याला कट बांबूनी बघा 5 मिनिटं टमाटरला शिजवा. तेजस्तानिशला ना ही रेसिपी ना लाईट जेवण. नमस्कार मंडळी, परत एकदा तुमचं पद्मजा उग्र ब्लॉग्स मध्ये स्वागत आहे. आणि आज सकाळी मी ब्लॉग टाकलो नाही कारण मी शूटच घेतला नव्हता काय पण. आणि आता मी हा ब्लॉग कधी संध्याकाळी शूट करायला स्टार्ट केला आहे कारण आज सकाळपासून इथं ना भरपूर पाऊस झाला राजस्थानमध्ये. मग म्हटलं आज ब्लॉग शूट केला नाही, म्हटलं आता थोडं थोडं ब्लॉग शूट करते. आणि आज एक नवीन युट्यूबचा धक्का भेटलेला आहे. एक मिनिट. आज ना युट्यूबचा ना खूप मोठा धक्का बसलेला आहे. नवीन अपडेट आलेला आहे युट्यूबचं की 8,000 वॉच टाइम, आणखीन शॉर्ट व्हिडिओवरती हे करायचं असेल तुम्हाला मॉनिटाईज तर 20 मिलियन व्ह्यूज लागतील. शॉर्ट व्हिडिओवरती तुम्हाला मॉनिटाईज करायचं असेल तर, आणि लॉंग व्हिडिओला मॉनिटाईज करायचं असेल तर 8,000 वॉच टाइम. इथं 4,000 वॉच टाइम कम्प्लीट करायला ना इतके टाइम म्हणजे इतके दिवस लागायला लागलेत. आणि हे युट्यूबचं काही नवीनच हे अपडेट आलेलं आहे की आता फेब्रुवारीच्या 1 ऑगस्ट पासून ना 8,000 तास वॉच टाइम लागणार आहे. ते सकाळ सकाळी हा धक्का बसला मला. मी जेव्हा युट्यूब खोललं ना तेव्हा हा अपडेट आलेला युट्यूबचा सकाळ सकाळी. आता भरपूर मेहनत करायची आहे कारण माझ्याकडं फेब्रुवारीपर्यंत टायमिंग आहे मॉनिटाईज करायला चॅनल. थोडाच बाकी आहे, होऊन जाईल. बी पॉझिटिव्ह. आणि मुलं ट्युशन वगैरे कंप्लीट करून, अभ्यास आपला कंप्लीट करून बाहेर खेळायला गेले. संध्याकाळ झालेली आहे. हे बघा संध्याकाळ झाले, मुलं तिकडे गेलेत खेळायला. दाखवते मी कुठे गेलेत, थोडंसं झूम करून दाखवते. हे बघा संध्याकाळ झाली, 7 वाजले. 1 तास खेळून दोघं जण घरी यायला लागलेत. आता हाक पण मारली नाही इकडे, टायमिंगचा पत्ता लागला त्यांना, आले दोघं पण. आणि असा काही संध्याकाळचा नजारा असतो. ह्या बघा बसले तिथे लेडीज गल्लीमधल्या. तर आजचा युट्यूबचा नवीन अपडेट कुणी कुणी पाहिला सांगा मला, बघूया. आणि कुणाकुणाला धक्का बसला हा अपडेट पाहून युट्यूबचा. खरंच युट्यूबनं खूप नाइंसाफी केले नवीन क्रिएटर सोबत, ज्यांचा अजून वॉच टाइम कंप्लीट नाही झाला आणि सबस्क्रायबर कंप्लीट झाले ना आणि वॉच टाइम कंप्लीट झाला नाही, त्यांना खूप मोठा धक्का बसलेला आहे. मला तो धक्का बसलेला आहे कारण माझे सबस्क्रायबर कंप्लीट झालेत. वॉच टाइम कंप्लीट करायचे आहेत, थोडे अजून बाकी आहेत वॉच टाइम कंप्लीट व्हायला. खरं आहेत अजून आपल्याकडे 6 महिने आहेत कंप्लीट करायचं. 1 फेब्रुवारीपर्यंत टायमिंग दिला युट्यूबनं. बघूया, होप सो कंप्लीट होतील नक्की. मी तुम्हाला काहीतरी एक गोष्ट दाखवते. मी जिथं राहते ना, मी जिथं रेंटनं राहते ना, तिथं आजूबाजूला ना खूप गायी आहेत. आणि गायी असल्यामुळे ना इथं बघा, 1 मिनिट दाखवते. डेली आमच्या घराच्या ना आजूबाजूला गाया ह्या त्यांनी असतातच. संध्याकाळ झाले, मुलांनी लॉक मारलेत गेटला, मी तिकडून दाखवते तुम्हाला. गायी कनी आजूबाजूला डेली असतात. थांबा 1 मिनिट. हे बघा संध्याकाळ झाले तरी ह्या बघा आता किती उशीर ना गेटकडे थांबून थांबून तिकडे गेल्यात. त्यांना वाटतं आता हे वगैरे भाकरी वगैरे देते मी म्हणून त्या थांबलेत गाया. सर्वप्रथम मी सांगते तुम्हाला सकाळी ब्लॉग का टाकला नाही कारण आज सकाळपासून भरपूर पाऊस पडत होता. आणि आज मला ना ते भाऊला वगैरे ना राखी वगैरे पाठवायच्या होत्या, म्हणून मी त्याच्यामध्येच खूप व्यस्त होतो आज सकाळपासून. सकाळी मुलांना स्कूलला पाठवून देऊन आलो, त्याच्यानंतर राख्या वगैरे द्यायला परत गेलो. आणखीन एक जियाला काम होतं, रवीना जियाला काम होतं, परत त्यांना सोडायला मी मार्केटला गेलेलो. परत तिकडून येऊन मग स्वयंपाक वगैरे आवरून मग परत ह्याला कॅन्टीनला वगैरे गेलेलो. कॅन्टीनला जाऊन आलो, त्याच्यानंतर परत मुलांचा वेळ झालेला स्कूलवरून आणायचा, मग मुलांना परत स्कूलवरून आणायला गेलो. त्याच्यानंतर खूप थकलेले म्हणून मस्त झोप घेतली थोडी. मग म्हटले असू दे, म्हटलं संध्याकाळी शूट करते मी लॉंग ब्लॉग, म्हणून मी आता शूट करायला घेतलेला आहे. आणि मला ना व्हॉइस ओव्हर करायला खरंच खूप हे व्हायला लागले की एकदा पहिला आपण सगळ्या क्लिप्स घ्या, नंतर मग व्हॉइस ओव्हर करा. मग मला असं वाटायला लागले त्याच्यापेक्षा आपण ना
समोर कॅमेरा घेऊन बोललेलाच बरा, जे काय असेल. आणि थोडंफार काही मी जिथं मी शूट घेतलेल्या क्लिप्स असतील तिथं थोडं व्हॉइस ओव्हर करेन मी, असं म्हटलं. म्हणून आज मी ना असा फोन पकडूनच मी ना आपलं व्लॉग शूट करत आहे. हे खूप सोपं जातं, कारण ह्याला जास्त एडिटिंग लागत नाही. आपण जे बोलतो त्यालाच फक्त क्लिप्स जोडायच्या असतात एडिटिंगच्या. आता साहेब खेळून वगैरे आले आणि आता म्हणतायत की प्रिंट आउट काढायला जायचं आहे. आता स्कूलचं थोडं काम बाकी आहे त्याचं. आता चालले जवळच्याच स्टेशनरीमध्ये थोडे प्रिंट आउट काढून आणते त्यांचे, आणि त्याच्यानंतर मग मी स्वयंपाकाला लागते. चला आता त्याच्यासोबत जाते मी, थोडं प्रिंट आउट काढून आणते. तेजस, तू तर प्रिंट आउट काढायला आलायस ना? मग विक्कीसाठी गिफ्ट पण घ्यायची होती. खरं तू तर फक्त प्रिंट आउट बोललेलास ना? तुम्ही म्हटलेला हा, मला माहिती होतं. तुला गिफ्ट मला माहिती होतं तू सामान एक सांगतोस आणि 4 घ्यायला येतोस. प्रिंटर पण आणि त्याच्यासाठी गिफ्ट पण घ्यायचंय. तेजस काय घ्यायलास? इलेक्ट्रिक लेझर त्याच्यासाठी. मम्मी पहिला पण घेतलेला इलेक्ट्रिक लेझर. इलेक्ट्रिक लेझर. इरेझर. पाहिला ना तेजसनं काय केलं, मी घरातूनच सांगितलेलं असं करणार म्हणून. आणि हा ब्लॉग ना मी डे 3 आजचा आहोने दिलेल्या चॅलेंजचा ना डे 3 हा शूट करत आहे मी. आणि मी शूट केला नव्हता सकाळपासून, जसं मी तुम्हाला सांगितले. आणि जर शूट केला असता तरी व्हॉइस ओव्हर करायला आणखीन अपलोड करायला खूप टाईम झाला असता. तर हा ब्लॉग मी आजचा ना मी उद्या सकाळी टाकणार आहे. उद्या सकाळी 8ला अपलोड करेन मी हा ब्लॉग. तर आता मी स्वयंपाकाच्या तयारीला लागते आणि स्वयंपाकाच्या क्लिप्स घेऊन मी त्याला व्हॉइस ओव्हर करेन थोडासा. नाहीतर जमलं तर मी बोलत-बोलत पण करेन. खरं कसं मुलं आहेत ना, मुलं अभ्यास करायला लागलेत, तर त्यांचा आवाज वगैरे होऊ शकतो. तर मी काय करेन, जास्त करून ह्याला व्हॉइस ओव्हर करायचा प्रयत्न करेन. आणि आज ना मी स्वयंपाकामध्ये बनवत आहे टमाटर रस्सम आणि राईस बनवत आहे. तर तुम्हाला मी काय करते, आज टमाटर रस्समची ना रेसिपी शेअर करते. ठीक आहे, चला. तर आता स्वयंपाकाला लागते मी. मी जेव्हा किचनमध्ये आले ना स्वयंपाकाला, तेव्हा तेजस तनिषने दुधाचे आणि कॉफीचे असे काही डाग पडवलेले किचनवरती, किचन कट्ट्यावरती. आता ते साफ करायला ना मी हे वापरते बिको. मी मिशोवरून ऑर्डर केलेलं आहे ह्याला, आणि हे प्रोडक्ट मला खूपच आवडलं. मी म्हटलं ह्याचा रिव्ह्यू देते तुम्हाला ह्या ब्लॉगमध्ये. खूप दिवसाचं चाललेलं द्यायचं. कारण मला असं वाटलं पहिला मी यूज करते, नंतर तुम्हाला देते. आणि अशा प्रकारे ह्याला लाईन्स आहेत आणि तितका कपडा आपण ह्याला कट करून घेऊ शकतो. हो, कपडाच म्हणू शकेन मी. स्क्रब आहे हा. आणि हा कणी बांबूनी बनलेला आहे. आणि हे आहे कपडासारखा वाटतो, पेपरसारखा वाटतो. खरं कणी एकदम स्मूथ पुसून घेतो. खूप छान किचन कट्टा पुसतो. आणि ह्याचं कणी पाणीसुद्धा गळत नाही बघा. जर आपण किचनमध्ये ना जेव्हा कपडा वापरतो आणि असं पिळतो ना, त्याचं पाणी गळतं. ह्याचं पाणी पण गळत नाही आणि खूप छान शोषून घेतं हे सर्व. आणि खूप छान कणी किचन कट्टा क्लीन करतं आणि धुतल्यावरती परत नवीनसारखा होतो हा कपडा. कपडा कपडा म्हणजे स्क्रब. तर अशा प्रकारे बघा 5 मिनिटात कसं छान साफ करून घेतो आणि किचन कट्टा पूर्ण क्लीन दिसतो, खूप सुंदर दिसतो. आणि इथं बघा धुतल्यावरती 5 मिनिटात साफसुद्धा होतो. आणि तुम्हाला जर ह्याची लिंक हवी असेल तर कमेंट सेक्शनमध्ये लिंक टाइप करा. मी ह्याची तुम्हाला लिंक नक्की देईन. आणि खरंच तुम्ही विश्वास ठेवू शकता माझ्यावरती. मी खूप दिवसापासून हे यूज करायले आणि मला खूप आवडलेलं आहे हे. आणि मी खूप ऑर्डर करत असते याला Meeshoवरून, आणि म्हटलं आज तुमच्याशी हे शेअर करते मी. आणि बघा किती छान दिसतंय, क्लीन दिसतंय एकदम किचन. आता ह्याच्यानंतर मी रस्सम बनवायला घेतलेला आहे ह्याचा. टोमॅटोचा. असे टोमॅटो मी शिजवून ठेवलेले बघून. आणि आता इथं मी हे करत आहे, राईस लावत आहे एका कुकरमध्ये. दुसऱ्या कुकरमध्ये मी ऑलरेडी ना टमाटर शिजवून घेतलेले, 2 शिट्या मारलेल्या. आणि आता मी कुकरवरती भात कुकरमध्ये टाकून चढवते गॅसवरती आणि रस्सम बनवून घेते. आता तुम्हाला बाकीच्या पण माझ्या कुठल्या रेसिपी आवडत असतील शॉर्ट व्हिडिओमध्ये आणि त्यांच्या डिटेल्स हव्या असतील, तर तुम्ही मला कमेंट सेक्शनमध्ये सांगू शकता. मी दुसरा नवीन जो ब्लॉग आणेल ना, तिथं मी तुम्हाला एक्सप्लेन करेन. इथं तनिष्क आलेला थोडा अभ्यास होता त्याचा विचारायला. स्वयंपाक करत मग मुलांचा अभ्यास पण हँडल करते. मुलांना हॉलमध्येच बसवून मग मी एक इकडं कसं कंबाईंड आहे ना माझं, किचनलाच अटॅच आहे हॉल. मग हॉलमध्ये मुलांना अभ्यासाला बसवून मी इकडं स्वयंपाक करत असते. म्हणजे काही असलं की त्यांनी विचारतात ते येऊन इथं मला. अभ्यास बघत म्हणजे अभ्यासावरती नजर ठेवत माझा स्वयंपाक पण होऊन जातो. आणि इथं आता मी रस्सम बनवायला घेतलेला आहे. तर रस्समला मी ना पहिला टमाटरचे ते वरचे हे असतात ना, लेयर असतात ते काढून अशा प्रकारे मी मिक्सीला ग्राइंडर करून घेतलं. मिक्सी ग्राइंड करून घेतलं आणि लसूण वगैरे शिजवून घेतली. आता तेलामध्ये मी पहिला मोहरी, त्याच्यानंतर जिरं,
आणि जिऱ्यानंतर मी लसूण टाकलेली आहे. कढीपत्ता टाकला नाही, कारण कढीपत्ता टाकल्यावरती ना तेल पूर्ण उडतं आणि किचन पूर्ण घाण होतं. म्हणून मी पहिला लसूण टाकली. त्याच्यानंतर मी आता कढीपत्ता ॲड करते ह्याच्यामध्ये. कढीपत्ता ॲड झाल्यानंतर आता मी ह्याच्यामध्ये प्याज टाकते आणि थोडीशी की नाही कोथिंबीर टाकते ह्याच्यामध्ये. कांदा टाकल्यानंतर थोडीशी कोथिंबीर पण टाकते. खूप छान वास येतो. तुमच्या ह्याच्यानुसार, चवीनुसार तुम्ही मीठ टाकू शकता. मीठ टाकलं, हळद टाकली, आणखीन तुमचा घरचा मसाला तिखटाचा, ते टाकू शकता आणि त्याला छान भाजून घ्यायचं. तुम्हाला माझ्या शॉर्ट व्हिडिओमध्ये अजून पण बाकीच्या काही रेसिपी डिटेलमध्ये पाहायच्या असतील, तर तुम्ही कमेंट सेक्शनमध्ये प्लीज सांगा मला, की कोणत्या रेसिपी तुम्हाला पाहायच्या आहे. तर मी असे पुढचे लाँग व्हिडिओ आणत जाईन ना, त्याच्यामध्ये मी पूर्ण सविस्तर असं एक्सप्लेन करून मी तुम्हाला व्हिडिओ दाखवत जाईन. आणि एक 5 मिनिटं मी झाकून ठेवलेलं त्याला आणि आता अशा प्रकारे मी सर्व जे मी ग्राइंडरला लावलेलं ना टमाटरचं प्युरी ते त्याच्यामध्ये टाकून भाजून घेत आहे चांगली तेलामध्ये. शिजवून घेते अशा प्रकारे. छान शिजली तर तेल सोडती आणि तेल सोडल्यावरती त्याच्यामध्ये ना जे मी टमाटरला शिजवायला पाणी यूज केलेलं ना, तेच मी ह्या ग्रेव्हीमध्ये टाकते. म्हणजे चव कणी अप्रतिम लागते. आणि तेजस तनिषला ना ही रेसिपी खूप आवडते आणि मी कसं करते रात्रीचं ना खूप लाईट जेवण म्हणजे मुलांना देते आणि मी पण लाईट जेवण करते. लाईट जेवण देते म्हणजे फक्त हलकं-फुलकं जेवण करतो आम्ही तिघं पण. जास्त मसाला वगैरे यूज केलेला मी रात्रीचं जेवण करत नाही. तर मंडळी आजचा ब्लॉग माझा कसा वाटला कमेंटमध्ये सांगायला मला अजिबात विसरायचं नाही आणि ब्लॉग आवडला असेल तर लाईक करा, कमेंट करा आणि जर कोणी हा माझ्या ब्लॉगवर नवीन असेल सबस्क्राईब करायला विसरायचं नाही. नक्की सबस्क्राईब करा आणि एक सबस्क्राईब पण खूप गरजेचा असतो. एक सबस्क्राईब थेंब थेंब तळे साचे असं म्हणतात ना. तर प्लीज अजून कोणी सबस्क्राईब नाही केला असेल, नवीन असेल तर प्लीज सबस्क्राईब करून घ्या. तर भेटू पुढच्या ब्लॉगमध्ये उद्या. चला बाय.